आज आपण छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगर मध्ये हा तालुका आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरामधलं दौलताबाद आणि दौलताबादच्या किल्ल्याजवळ उभा हो. समोर दौलताबादचा किल्ला सुद्धा दिसतो आणि तिथं नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत भास्कर यांनी शेडनेट घेतलेला आहे, उभारलेला आहे आणि 2020-21चा शेडनेट आहे हा 2020-21ला. तर तुम्ही सांगा मला शेडनेट फायद्याचा आहे का? हो, फायद्याचा आहे. फायद्याचा आहे आणि फायद्याचा आहे. तर हे बदलते वातावरण, आजकाल बदलते वातावरण झालं. केव्हाही धुई येते, केव्हाही पाऊस येतो. पाऊस आला म्हणजे धुई येते, पाऊस आला म्हणजे धुई आलीच. तर या बदलत्या वातावरणामध्ये नानाजी देशमुख कृषीसंजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट बंदिस्त शेड घेतलेलं आहे आपण. तर 2020 मध्ये आपण काय लागवड केली होती? शिमला मिरची. आणि या बंदिस्त मध्ये 30 गुंठ्यात तुम्ही शिमला मिरची लावली. तर शिमलाचं किती उत्पादन आपल्याला मिळालं? 2-2.25 पर्यंत झालं. 2-2.25 लाख रुपये. आणि साधारण खर्च जाता 1.5-2 लाख तर राहिले असेल तुम्हाला? नाही, अर्धा राहिला, अर्धा गेला, बटही राहिली. पण बदलत्या अशा ह्या वातावरणात दिवसांदिवस मध्ये त्यामुळे चांगला आहे, त्याच्यात नुकसान नाही आहे, फायदेशीर आहे. पाणी कमी लागतं. सगळ्यात मेन गोष्ट पाणी कमी लागतं. आणि ह्या ज्या वातावरण जे आहे दूषित होतं, धुई येते धुई, तर या धुईपासून हे बंदिस्त ग्रह चांगला आहे का? हो, चांगला आहे. नानाजी देशमुख मध्ये तुम्हाला काय काय मिळालं आजपर्यंत? शेडनेट केलं, आपले ठिबक सिंचन केलं. ठिबक संच आणि शेडनेट हे 2 तुम्ही घेतले. आणि शेडनेट मध्ये आपण आनंदी आहात का काका? हो, आनंदी आहे. आणि नानाजी देशमुख प्रकल्पाअंतर्गत तुम्ही शेडनेट घेतला आणि हे जवळपास 2020चे 2 पिकं, 21चे 2 पिकं काढले असेल, 22चे 2 पिकं काढले असेल. तर अशा या सगळ्या 5-6 पिकामध्ये या बंदिस्त ग्रहामध्ये उत्पादन चांगलं मिळालं. बाजूला जर आपण शिमला घेतली, आता ही शिमलाची तयारी चालू आहे तुमची. याच्यावर आता प्लास्टिक अस्तरीकरण होणार. अजून तयारी, अजून वखर राखलायचं. आता वखर राखल्याचा बेड तयार करणार तुम्ही, बेड तयार करा आणि मग अस्तरीकरण करणार ना याच्यात सुद्धा. आणि मग याच्यावर शिमला लावणार तुम्ही आणि मग शिमलाची तयारी तुम्ही आतापासून चालू केलेली. आता तुम्ही सांगा, नानाजी देशमुख कृषीसंजीवनी प्रकल्पाअंतर्गत ह्या 2 घेतल्या तर ड्रिपला पाणी कमी लागतं. माणसाची म्हणजे दवदव होत नाही, 12 द्या का काही असं काही नाही. ठिबक चालू करून दिलं, पाणी भरत राहतं. आणि पलीकडे अंजीर दिसतोय, अंजीर लावलेला आहे सगळा. बाकीचं हे शेडनेट आहे. आणि मग शेडनेट मध्ये तुम्ही जे काही पिकं घेता त्याच्यामध्ये 2-2 एका वर्षाला 2 घेता, 2 पिकं घेता. फुलं जास्त आहे इथं दौलताबादच्या भागामध्ये, फुलं आहे. आता त्याच्या अगोदर तुम्ही झेंडूची फुलं काढले, तर झेंडूच्या फुलाचं उत्पादन किती मिळालं आपल्याला? तकरीबन 15 ते 18 क्विंटल परत निघाला. काय क्विंटल गेला? 40-45 किलो. 45 म्हणजे 4.5 हजार रुपये, साधारण 5,000, 4,000, 4,500 मध्ये. आता याची सरासरी जर काढली तर साधारण 4500 रुपये क्विंटल. आणि 10 क्विंटल काढला 14-15 हजाराचे झाले. 40 म्हणजे 14,000, 15,000पर्यंत झाले. 40 म्हणजे 40-45 हजार रुपये झाले तुमच्याले. जास्त झाले. 50,000 रुपये, जवळपास लाखभर रुपये झाले. लाखभर रुपये झाले. 30,000 रुपये खर्च आला. 3,000 30,000 खर्च आला. आता राहिला हा प्रश्न, आता राहिला याच्यामध्ये जी गोगल गाय येते, गोगल गाय जास्त बिमारी ती आहे. शिंगी गोगल गाय, शिंगी चपटी, शिंगी गोगल गाय, शंकावाली दोन्ही पण, शंकी गोगल गाय आणि शिंगी. पण जास्त शिंगी येते याच्यामध्ये. तर अशा जागेला कंट्रोल करण्यासाठी आपण काही आमिष दाखवतो आणि आमिषाद्वारे पोत्यात गुळाचं पाणी टाकून पोता अंथरून आणि साध्या सगळ्या जमा करून घ्यायच्या. नंतर आपण काय करतो त्याला की परत पुन्हा रासायनिक द्रव्य टाकून त्या मारून टाकतो. म्हणजे अशा प्रकारचं निघाललंय. आता हे सगळं स्टरलाइज जे केलेलं आहे तुम्ही, सगळी मशागत करून याचे काय अंडी वगैरे सगळे नाश केलेलं आहे.
आणि जी मशागत तुम्हाला शेडनेट मध्ये केल्यानंतर एक आनंदच होतो. काही जागेला मशागत कमी पडते म्हणता, असं काही होत नाही. पण आता याच्यावर ही जी शिमला लावण्याची प्रक्रिया 2 मिनिटात आम्हाला समजून सांगा. शिमला लावायला म्हणजे आता याला बेड बांधणार, त्याला आपलं रासायनिक खत टाकणार आणि मग पन्नी आतून लावणार अजून 8 दिवस. म्हणजे अस्तरीकरण. हो. अस्तरीकरण झालं म्हणजे ताण नाही. हो. आणि पन्नी आथरून दिली एकदा की एकदा शिमला लावली की त्याच्यात झाला ताण. 2 पीक घेतो आम्ही एका वर्षात. आणि चांगल्या 2 पिकं आणि चांगली शिमला आपल्याला मिळते. मिळते, चांगली मिळते. याच्यात काय म्हणजे काय अर्थ नाही. काहीच फक्त अर्थ नाही. एवढं आहे, बाजार भाव अगर पडले म्हणजे मग नाही पुरत. बाजार मार्केटिंग वर हा, आहे. पण एकदम माल चांगला येतो. बंदिस्त शेडग्रह पिकांचा हा जे तुम्ही घेतला आणि आजपर्यंत अगदी मस्त पिकं काढली. नानाजी देशमुख प्रकल्पांतर्गत मी तंत्र समन्वयक आपला अत्यंत आभारी आहे. आणि जे दिसतंय ते आनंदानं दिसतंय. आणि एक चांगल्या प्रकारचं तुम्ही काम केलंय. आणि या योजनेचा फायदा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घेतलेला जो आज तागायतपर्यंत मस्त ठेवलाय. आणि सगळे फॉगर्स वगैरे सगळं व्यवस्थित रेडी ठेवलं, त्याबद्दल मी प्रकल्पाबद्दल आभारी आहे. धन्यवाद. राम राम.